आता उन्हाळा म्हटलं की कैरी आलीच आणि कैरी म्हटलं की डोळ्यांसमोर येते ती लग्नाच्या पंक्तीतील रसरशीत कैरीची भाजी, गुळाचा गोडवा, कैरीची आंबटपणा आणि मसाल्यांचा ठसका असा हा परफेक्ट मेळ असलेली कैरीची भाजी आज आपण बनवणार आहोत. तर भाजी बघूनच तोंडाला पाणी सुटलंय की नाही? तर छान अशी कैरीची भाजी चपातीसोबत खाऊ शकतो किंवा भाजी नसेल त्यावेळेला चपातीसोबत खूप छान चविष्ट अशी लागते ही भाजी. चला तर बघूया की कैरीची भाजी कशी बनवायची. नमस्कार, मी सारिकाज किचनमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. तर मी इथे कैरी घेतलेली आहे. तर ही आमच्या झाडाचीच कैरी आहे. तर केसर कैरी आहे, केसर आंबा असतो ना, तर ही ती कैरी आहे. तर तिला आता मी पाण्याने छान स्वच्छ धुवून घेतलेली आहे. धुतल्यानंतर तिला आपल्याला आता चिरून घ्यायची आहे. तर त्याच्या फोडी तुम्ही तुमच्या आवडीनुसार करा. तर मी इथे मोठ्याच फोडी बनवून घेणार आहेत. तर बघू शकतात किती छान अशी कैरी निघालेली आहे. तर अशाच पद्धतीने मी सगळी कैरी आता चिरून घेते आणि त्याचे छान असे मोठे मोठे फोडी तयार करून घेते. कारण लग्नाच्या पंक्तीत जर बघितली तर अशा छान मोठ्या मोठ्या त्यांच्या फोडी असतात. तर मी आज छान त्याच पद्धतीने बनवणार आहेत. तर बघा, कैरी चिरली नाही तोपर्यंत खाणाऱ्यांची सुरुवात. चला तर आता राहिलेली कैरी सुद्धा मी आता चिरून घेते. तुम्हाला हव्या त्या आकारात तुम्ही चिरून घ्याल. तर बघा, आता इथे झालेली आहे कैरी चिरून. तर अशाच पद्धतीने मी सगळी कैरी चिरून घेतलेली आहे. तर बघा कसल्या छान फोडी तयार केलेल्या आहेत. तर आता बघूया त्यासाठी काय काय मसाला लागणार आहे ते. तर मी इथे कढई ठेवून घेतली आहे. त्यात 1 चमचा बडीशेप, 1 चमचा जिरं, त्यानंतर धने घेतलेले आहेत 2 चमचे. तर आपल्याला हे भाजून घ्यायचे आहेत, कारण भाजल्याने चव खूप छान येते आणि त्याचा स्मेल पण खूप छान येतो. जसं जसं हे भाजलं जातं तसं तसं त्याचा छान स्मेल असा येतोय. तर आता हे आपल्याला भाजून झालेलं आहे. तर आता मी हे एका प्लेटमध्ये काढून घेते. तर प्लेटमध्ये काढून झाल्यानंतर त्याला गार होऊ द्या. गार झाल्यानंतर त्याला आपल्याला कुटून घ्यायचं आहे. तर त्याला मिक्सरमध्ये अजिबात फिरवू नका. तर त्याला कुटणीतच कुटा. छान जाडसर आपल्याला हे कुटून घ्यायचं आहे. जर मिक्सरला फिरवायचंच असेल तर जाडसरच ठेवा, बारीक करू नका. अगदी बटन चालू करा, लगेच बंद करून द्या पल्स मोडवर. तर बघा आता छान कुटून झालेलं आहे. हे बघा आहे की नाही जाडसर. तर अशा पद्धतीने करायचं आहे. तर त्यालाही मी आता एका प्लेटमध्ये काढून घेते. त्यानंतर लागणार आहे मिरे. तर मी ते काळे मिरे घेतलेले आहेत, 7-8च घेतलेत. तर त्यालाही आता कुटून घ्यायचं आहे. त्याला छान बारीक कुटून घ्या. तर त्यालाही मी या मसाल्यामध्ये टाकून घेते. चला तर आता कोरडा मसाला झालाय बनवून. तर आता लागणार आहे लसूण. तर लसूण ते मी भरपूर घेतलेला आहे आणि गावरानी लसूण आहे. त्यात टाकायचं आहे हळद, रेग्युलर मिरची आहे ही तिखट असलेली, आणि त्यानंतर ही आहे काश्मीरी मिर्च पावडर. तर दोघंही मी 1-1 चमचा घेतलेला आहे. काश्मीरी मिर्च पावडरने कलर खूप छान येईल त्याकरता मी टाकलेला आहे. तर बघा अशी छान लसूणची चटणी तयार करून घ्यायची आहे. ती आता झालेली आहे तयार. चला आता आपण फोडणी देऊन घेऊ. तर मी इथे कढईत तेल टाकून घेते. तेल तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाका, म्हणजे कमी जास्त. तर मी इथे 3 पळी तेल टाकलेलं आहे. तेल गरम झालं की त्यात टाकून घ्यायचं आहे मोहरी. त्यानंतर मी इथे 4 लवंग घेतलेले आहे. त्यानंतर तेजपत्ता. आता याला छान तळून घ्यायचं आहे. आता हे छान तळून झालं की त्यात आपल्याला लसूण चटणी जी आपण कुटून घेतलेली होती ती टाकून घ्यायची आहे. या वेळेला फ्लेम एकदम कमी ठेवा, नाहीतर गॅस बंद करा. कारण तेल जर तापलं असेल तर लसूणची चटणी ही जळून जायची. म्हणून अगदी कमी याच्यावरच हे आपल्याला करायचं आहे. तर आता हे छान तळून घ्यायचं आहे. आता ही लसूण चटणी छान तळून झाली की त्यात आपल्याला कोरडा मसाला टाकून घ्यायचा आहे. बरं, मी बनवलेल्या रेसिपीज तुम्हाला कशा वाटतात प्लीज हे कमेंट करून तुम्ही नक्की सांगत चला. त्याचबरोबर व्हिडिओला लाईकही करा आणि चॅनलवर नवीन असाल
तर प्लीज चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करा. तर बघा इथे आता हा कोरडा मसाला आपल्याला इथे टाकून घ्यायचा आहे, म्हणजे त्याला छान तळला जाईल. आता याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स करून झालं की त्यात आपल्याला जे आपण कैरीच्या फोडी करून ठेवलेल्या होत्या त्या यात टाकून घ्यायच्या आहे. बरं, तुम्ही ही व्हिडिओ कुठून बघताय हे मला कमेंट करून नक्की सांगा, म्हणजे मलाही कळेल की व्हिडिओ कुठपर्यंत बघितली जाते. तर चला, आता कैरी टाकून झालेली आहे. त्यानंतर टाकायचं आहे मीठ तुम्ही हे चवीनुसार टाकून घ्या. आता हे पुन्हा व्यवस्थित मिक्स करायचं आहे. आता अगोदर आपण कैरी थोडी शिजवून घेणार आहोत आणि मगच आपण गूळ किंवा साखर टाकणार आहोत. चला, तर आता हे मिक्स करून झालेलं आहे. तर मी याला आता झाकून देते आणि मिनिटभर शिजवून घेते, म्हणजे छान मऊ शिजायला हवं. तर बघा आता बऱ्यापैकी शिजवून झालेली आहे. तर याला पुन्हा मिक्स करते. कसला छान त्याला कलर आलेला आहे आणि स्मेल तर खूपच छान येतोय. छान मसाल्यांचा स्मेल येतोय. आता हे मिक्स करून झालेलं आहे. तर त्यात टाकायचे गूळ. तर गूळ मी 1 वाटी घेतलेली आहे. तुम्हाला जर साखर टाकायची असेल तर साखरही टाकू शकतात, पण गुळाची चव खूप छान लागते. तर गूळ असेल तर गूळच टाका. तर बघा आता त्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे गूळ पटकन व्यवस्थित असा वितळून जाईल. आता हे छान मिक्स करून घ्यायचं आणि याला पुन्हा आपल्याला झाकून ठेवायचं आहे, म्हणजे गूळही छान वितळेल, राहिलेली कैरी सुद्धा शिजून जाईल. तर मी याला आता झाकून देते. काही सेकंडसाठी याला मी झाकून ठेवणार आहे. तर बघा कसला छान गूळ वितळलेला आहे. मस्त असा कलर देखील त्याला आलेला आहे आणि स्मेल तर मग विचारूच नका, खूपच छान येतोय. बघा कसली छान कैरीची भाजी तयार होते. आहे की नाही मस्त कैरीची भाजी. तर त्याला पुन्हा असं व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि थोडी जर ती कच्ची असेल, शिजलेली नसेल, तर त्याला पुन्हा एकदा शिजवायचं आहे. तर म्हणून चेक करून घ्यायचं की ती शिजलेली आहे किंवा नाही. जर तुमचा अगदीच पाक खूप घट्ट झाला असेल तर त्यात थोडंसं 1 ते 2 चमचे पाणी टाका आणि त्याला पुन्हा शिजू द्या. तर बघा आता तयार झालेली आहे कैरीची भाजी. त्यावर मग छान अशी कोथिंबीर टाकून घ्यायची आहे आणि पुन्हा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तर तुम्ही देखील कैरीची भाजी नक्की बनवून बघा. अगदी बनवायला सोपी आहे आणि पटकन होते. बघा कसली छान झालेली आहे की नाही. तर ही भाजी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून तुम्ही नक्की सांगा आणि तुम्हीही नक्कीच बनवा. पुन्हा एकदा सांगते, रेसिपी आवडली की रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करा. तर मी लवकरच लोणच्याची व्हिडिओ बनवणार आहे, तर तीही मी लवकरच तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हालाही ती रेसिपी बघायला मिळेल. चला तर मग भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.